नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 3. दुसऱ्या दिवशीच कुणाचीही भेट न घेता शोणाला सांगून वायुजितावरून हस्तिनापुरातून निघताना माझ्या मनात केवळ परशुरामांविषयीच विचार घोटाळत होते. कसे असतील ते? अनेकांच्या तोंडून ऐकलेल्या त्यांचा वृत्तांत जीव थरकविणारा होता. क्षत्रिय त्रेष्टे, शीघ्रकोपी आणि लहरी असंच सर्वांनी त्यांचं वर्णन केलं होतं. श्रीकृष्णानं मामाचा वध केला तो अन्यायी होता म्हणून, पण परशुरामांनी प्रत्यक्ष आपल्या मातेचा, रेणुकेचा वध केला होता पित्याची आज्ञा म्हणून. ते पितामहांचं तर धनुर्वेदाचे गुरु होते आणि 21 वेळा कार्तवीर्याच्या 100 पुत्रांचा नाश करण्यासाठी त्यांनी हैये राजांना सरळ धूर चारली होती. शेवटी एवढा पराक्रम करून धारण केलेलं राज्य आपले गुरु कश्यप ऋषी यांच्या चरणांवर दुधुंबीच्या टिपरीसारखं फेकून ते महेंद्र पर्वतावर आश्रम स्थापून स्थिरावले होते. अशा ऐकतानाच भयावह वाटणाऱ्या महापुरुषाकडं मी चाललो होतो. मन त्यांची काल्पनिक मूर्ती रेखाटत होतं, पण ती काही नीटशी जमत नव्हती. घोडा महेंद्राकडे धावत होता. जाताना लागणारे मार्ग दिग्विजयात पायाखालून गेलेच होते म्हणून कुठलाही सांगाती न घेता मी एकटाच निघालो होतो. मार्गात पांचाल, काशी, पूर्व दशार अशी राज्य लागणार होती. कुठल्याही देशाच्या राजनगरात थांबण्याची आता इच्छा नव्हती. कुठल्याही मंदिरात उतरायचं, विश्राम घ्यायचा आणि वाटचाल करीत शक्य तितक्या लवकर प्रथम महेंद्र पर्वत गाठायचा असं मी ठरवलं. महेंद्र पर्वत कलिंग राज्यात असल्यामुळं मला अधिक पेच पडला होता. राजा भानुमंतांसह सर्व नगरजन मला तिथं पूर्ण ओळखू शकले नसते. म्हणूनच संध्याकाळच्या धुसर समयी मी त्यांच्या राज्यात प्रवेश करणार होतो. एखादा विश्वासू नगरजन बघून वायुजिताला त्याच्या स्वाधीन केल्याशिवाय महेंद्र चढता येणं मला शक्य नव्हतं. प्रवासाच्या अशा योजना आखीतच मी पांचालांच्या राज्यात आलो. कापिल्य नगरातील सुदामनची गंगेकाठची समाधी मला मोहवू लागली. पण जर कुणीही मला तिथं पाहिलं असतं तर पांचाल राज द्रुपदाला वार्ता देऊन माझा पुढचा प्रवास थांबविला असता. त्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य स्वीकारण्या इतकीच मला आता अवसर नव्हता. मन महेंद्र पर्वताच्या दर्शनासाठी नुसतं आसुसलं होतं. ब्रह्मास्त्रासाठी तळमळत होतं. म्हणूनच कुणालाही चाहूल न देता मी पांचाल देश सोडणार होतो. तरीही काही चिकित्सक पांचाल संशयी दृष्टीनं माझ्याकडे टवकारून पाहत होते. कानांची छेदलेली पाळी पाहून नकारदर्शक मान डोलावून जात होते. अंगावरची राजवस्त्र इतरांचं लक्ष वेधून घेणार म्हणून ती एका संन्यासाला देऊन मी त्याची वस्त्र मागितली. आपली भगवी वस्त्र माझ्या हाती देताना तो म्हणाला, या वस्त्रातही कुठंतरी माझी आसक्ती अडकून राहिलेली आहे की काय याची परीक्षा घेण्यासाठीच परमेश्वरानं तुला माझ्याजवळ धाडलं आहे. घे, ही वस्त्र घे आणि तुझी ती मौल्यवान राजवस्त्र गंगेला अर्पण कर. जा. त्यानं भिक्षेच्या झोळीचं वस्त्र लज्जारक्षणासाठी कटीभोवती गुंडाळून माझ्या हाती आपली भगवी छाटी दिली. ती अंगावर धारण करताना माझं मन त्याच्या उदात्त विचारांनी दबून गेलं. त्याचा आदर राखण्यासाठी म्हणून कापिल्य नगर सोडताना मी माझं राजवस्त्र गंगेला खरंच अर्पण केली. आता मनात कसलीही खळबळ नव्हती, कसलाही उद्रेक नव्हता. अंगावर भगवी वस्त्र होती, वर निळं आकाश होतं, समोर महेंद्राचा मार्ग होता. कापिल्यनगर सोडून काशी राज्याकडे चालू लागलो. आता मी दिग्विजयी सेनापती नव्हतो. माझ्या मागून लक्ष योद्धे नव्हते. हत्ती घोड्यांनी चित्कारणारी, खिंकाळणारी पथकं नव्हती. इतकंच काय, पण भारभूत झालेली कवच कुंडलही आता माझ्या देहावर नव्हती. होय, मी दानवीरही नव्हतो. होतं भगवं वस्त्र, शांत मन, माथ्यावरचं निळं आकाश. काशी राज्याच्या सीमेतील प्रयाग आलं. हे वृषालीचं नगर होतं. पण मी नगरात जाणार नव्हतो. वायुजिताला पाणी पाजण्यासाठी म्हणून गंगा, यमुना आणि शरयू यांच्या त्रिवेणी संगमावर त्याला आणलं.
परतताना नेमका त्याच ठिकाणी वायुजी थांबला जिथं वृषालीची पहिली भेट झाली होती. तिथं वृषाली नव्हती, शोण नव्हता, फुटलेला घडा नव्हता. माझ्या मनातही तिला प्रथम पाहताना निर्माण झालेली ती अबोध भावनेची अद्भुत खळबळ नव्हती. सगळं कसं शांत होतं. नाही म्हणायला एकच विचार प्रकर्षानं मनात डोकावून गेला. वृषालीच्या त्या फुटक्या घड्याचा तो तुकडा माझ्याजवळ असता तर मी तो जिथून उचलला त्याच जागी त्रिवेणी संगमाला प्रणाम करून हळुवार हातानं पुन्हा तसाच ठेवून टाकला असता. स्मृतीची सर्व कवाडं बंद करण्याचा मी यत्न करीत होतो, पण ते जमत नव्हतं. त्यांच्याशी झुंजत झुंजत काशी राज्य सोडलं. पूर्वदर्शानं देश मागं टाकताच महानदी पलीकडील पूर्व सागराच्या सानिध्यात बसलेला कलिंग देश आला. सुप्रियेचा देश म्हणून एरवी त्याची ओढ वाटायला हवी होती, पण ती वाटत नव्हती. सर्व नगरी बाजूला टाकून जवळच्या मार्गानं एका दिवशी सूर्यास्ताच्या प्रशांत समयी महेंद्राच्या पायथ्याशी आलो. त्याच्या निळ्या शिखरांच्या दर्शनानं मन पुलकित झालं. मस्तकातील विचारानं थैमान घातलं. आता सर्व विसरायचं. तो आखाडा, ते स्वयंवर, ते द्यूत, तो दिग्विजय, ते दानसत्र, ती कवच कुंडल, सर्व विसरायचं. मनाचा निर्धार केला. शिष्य म्हणून परशुरामांच्या आश्रमासमोर उभं राहण्यासाठी त्या निर्धारानं पण विनम्रपणे पर्वत शिखर चढायचं होतं. खांद्यावर नांगर टाकून परतणाऱ्या एका कृषीजनांच्या दर्शनानं वायुजिताचा प्रश्न मिटणार म्हणून माझं मन निर्घोर झालं. पायथ्याशी शेती करून राहणाऱ्या त्या कष्टकऱ्यानं वायुजिताची व्यवस्था चांगली राखली असती. भोवतीच्या लुसलुशीत गवतात चरायला सोडून त्याच्यावर दृष्टी ठेवली असती. त्याला खरारा केला असता. कृषीवरा, मी येईपर्यंत माझा हा अश्व तू जतन करशील काय? मी त्याला थांबवून वायुजिताच्या पाठीवर थाप मारीत प्रश्न विचारला. वायुजिताची धवल पाठ क्षणभर थरथरली. भरगच्च केसांची शेपूट वळवळली. कोण तू? कृषीवरानं माझ्या भगव्या वस्त्राकडं आणि तुटक्या कानाकडं पाहत विचारलं. मी वैकर्तन. माझ्या या तुटक्या कानांमुळं तू मला सहज पुन्हा ओळखशील. संन्यासी आहेस? आणि तुझा घोडा? मी जतन करीन. त्यानं वायुजिताचे वेग आपल्या हाती घेतले. प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या त्या एकनिष्ठ जनावराची पाठ मी 2 वेळा थोपटली. त्याच्या आयाळीचे शुभ्र केस बोट घालून चाळवताना माझ्या निर्धारी मनाचं पाणी होऊन डोळ्यात उभं राहिलं. जा, सुखानं राहा. मी त्याचाही निरोप घेतला. सूर्यास्ताच्या दीर्घ सोनेरी किरणात महेंद्राची उभट चढण चढू लागलो. लाल किंशुक, पुत्रक, तमाल, सांतवन, दंडनी या वृक्षांवरची आपली घरटी गाठण्यासाठी चितर, सारंग, धनछडी, चंडोल, चक्रवाक यांचे थवे पंख फडफडत कोलाहल करीत होते. उतरणीवर गुरं चारून परतणारे गोपाळ गायींच्या घंटानादाबरोबर वासरीवर आलाप घेत होते. सगळं चराचर कसं विश्रामासाठी आसुसलेलं होतं. संन्याशा, थांब. मागून कुणीतरी मलाच हाक घालीत होतं म्हणून थांबलो. माझ्यासारखीच भगवी वस्त्र परिधान केलेली एक मानवी आकृती हळूहळू पुढं सरकत होती. कुठं चाललास तू? जवळ येताच त्या व्यक्तीनं विचारलं. तो एका आश्रम शिष्य असावा. माझ्यापेक्षाही वयस्क होता तो. आश्रमाकडं, भगवान परशुरामांच्या. परिचय नसतानाही साथ घालणाऱ्या त्या आश्रम शिष्याकडं आश्चर्यानं पाहत मी उतरलो. मीही तिकडंच चाललो आहे. त्यांचाच शिष्य आहे मी. अकृत व्रण माझं नाव. चल, मिळूनच जाऊ आपण. त्यानं माझ्या कानांकडं पाहत सांगितलं. आम्ही दोघंही चढण चढू लागलो. कशासाठी आला आहेस आमच्या आश्रमाकडं तू? भगवानांच्या दर्शनासाठी? त्यानं चढता चढता विचारलं. नाही, केवळ दर्शनासाठीच नाही, अध्ययनासाठी आलो आहे मी. शिष्य म्हणून. शिष्य म्हणून? तू ब्राह्मण कुमार आहेस ना? भगवानांची प्रतिज्ञा आहे. ब्राह्मण कुमाराशिवाय कुणालाही शिष्य करवून घेत नाहीत ते. पण तू कोणती विद्या शिकण्यासाठी आला आहेस? ब्रह्मास्त्र, मी उत्तर दिलं. पण माझ्या आकांक्षेवर पाणी पडणार काय असा प्रश्न माझ्या मनात घोटाळत होता. मी ब्राह्मण कुमार नव्हतो. ब्रह्मास्त्र? मग तर तू निश्चितच ब्रह्मकुमार असला पाहिजेस. उगाच विचारला मी तुला प्रश्न. पण पण तुझ्या कानांची पाळी कशानं तुटली? त्यानं पुन्हा प्रश्न केला.
त्याला तसाच तिथं टाकून धावत चढण उतरून पुन्हा वायुचितावर आरूढ होऊन तडक हस्तिनापूर गाठावं असं क्षणभर मला वाटलं. पण पण मी ब्रह्मास्त्राशिवाय परत हस्तिनापुराला परतणं आता शक्यच नव्हतं. स्वर्गाची खिंडारं बुजवण्यासाठी कानांचं मांस एका भिक्षुकाला दिलं आहे मी. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं भागच होतं म्हणून मी म्हणालो. मला नाही समजलं, तो आश्चर्यानं म्हणाला. समजणारही नाही. मी त्याचं सांत्वन करू शकत नव्हतो. भगवान परशुरामांनी विचारलं तर त्यांना कोणत्या कुलातील ब्राह्मण कुमार आहे म्हणून सांगणार होतो मी. मन मार्ग शोधित होतं. काही सुचत नव्हतं. परिस्थितीनं माझ्याकडून एका असहाय्य अबलेच्या लज्जेवर तोंडसुख घेण्याचं पाप करवून घेतलं होतं. आता ती माझ्याकडून असत्य बोलण्याचं पापही करवून घ्यायला तयार झाली होती. साक्षात परशुरामांसमोर उभं राहून असत्य बोलायचं की आल्या मार्गानं ब्रह्मास्त्र न घेता रिक्त हस्तानं परत फिरायचं. पुन्हा संभ्रम, पुन्हा जीवनाची घुसमटविणारी कोंडी. इंद्राला कवच कुंडलांचं दान देऊन मिळालेलं पुण्य परशुरामांची असत्य बोलताना दग्ध होऊन जाणार होतं. पुन्हा मी सुतपुत्रच राहणार होतो. आहे तसा महेंद्राच्या पर्वत शिखरावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखे विचार माझ्या अंतर्मनावर कोसळू लागले. काय करावं? परत फिरावं? होय, परतच फिरावं. चलतो मी परत. मी मध्येच थांबून अकृतव्रणाला धक्का दिला. का? घाबरलास? भगवान परशुरामांच्या आश्रमात शिरताना सिंहाचं काळीच पाहिजे. केवळ भृगु कुलातील ऋषिकुमारांसारखी गोलचर्याच घेऊन आला होतास की काय? तो आश्रम शिष्य असल्यामुळं निर्धोकपणे बोलून गेला. भृगुकुल? सिंहाचं काळीज? काही नाही. ब्रह्मास्त्र घेतल्याशिवाय परत जायचं नाही. परशुरामांची प्रतिज्ञा भंग करण्याचं सामर्थ्य एका सुतपुत्रात आहे हेही जगाला आता दिसून येईल. काय करतील कोपिष्ट परशुराम असत्य बोलणाऱ्या कर्णाचं? जाळून रक्षा करोत, पण ती रक्षाही सांगेल की ब्रह्मास्त्रासाठी तळपणाऱ्या एका सुतपुत्रानं भगवान परशुरामांनाही आपली प्रतिज्ञा भंगायला लावली. मनाचा एक कोपरा नको म्हणून आक्रोशक असतानाच मी पुन्हा चढण चढू लागलो. परशुरामांनी तुझं कुल कोणतं म्हणून विचारलं तर ते भृगू म्हणून सांगायचं. नाव काय विचारलं तर भार्गव म्हणून सांगायचं असं स्वतःला बजावलं. आता चांदण्यात निथळणारा महेंद्र भयावह वाटू लागला. कारण भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडलेली श्वापद गर्जना करीत चांदण्यालाही थरकपावू लागली. महेंद्र पर्वतावरील अकृतवर्णाच्या पर्णकुटीसमोर आम्ही दोघं उभे राहिलो तेव्हा पूर्वरात्र उलटली होती. सर्व आश्रम अनेक लहान मोठ्या पर्णकुट्यांनी भरून गेला होता. आवाराभोवती स्वरक्षणासाठी गोलाकार असं काटेरी वेलींचं भक्कम कुंपण होतं. सर्व दिशांकडून आश्रमस्थानाच्या मध्यभागी येईल असं एक भव्य यज्ञकुंड होतं. मी पाहिलेल्या सर्व यज्ञकुंडात एवढं भव्य यज्ञकुंड मला अन्यत्र कुठंही आढळलं नव्हतं. एका कोपऱ्यात गायीचा लांब लचक गोटा तटस्थ उभा होता. महेंद्रावर चरून थकलेल्या गायी त्या गोट्यात शांतपणे रवंत करीत असाव्यात, कारण मधूनच येणाऱ्या त्यांच्या गळ्यातील घंटांच्या तुटक तुटक अशा आवाजानं भयान शांततेचा भंग होत होता. सर्व पर्णकुट्या पाय दुमडून विसावलेल्या हत्तींच्या कळपासारख्या दिसत होत्या. शिष्यगण निद्राधीन झाल्यामुळं कुठंही समईचा सुद्धा प्रकाश नव्हता. चंद्रांच्या चंदेरी रसाचा घट आकाशाचा महापुरुष पृथ्वीच्या सर्वांगावर ओतत होता. आश्रमाभोवतीच्या कुंपणातील गचपणात रातकिडे लयबद्ध किरकिरत होते. केवळ एकाच पर्णकुटीच्या कुडातील तडपणाऱ्या ठिणग्या बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. फुटफुटल्यासारखे अस्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. मध्यरात्र झाली तरीही कुणीतरी जागृत होतं, ध्यानपूर्व तयारी करीत होतं. कोण आहे त्या पर्णकुटीत? मी अकृतवर्णाला त्याच्या मागून त्याच्या पर्णकुटीत शिरताना विचारलं. भगवान, उद्या पौर्णिमा आहे. त्याचं वरुण व्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना दर पौर्णिमेला आणि अमावस्येला आदल्या रात्री असं यज्ञकुंडासमोर बसून सवितृ मंत्राचं गायत्री छंदात अखंड पुनरश्चरण करावं लागतं. मग दुसऱ्या दिवशीच ते महेंद्र पर्वत उतरून कलिंग राज्यात खाली जातात. पूर्व सागराच्या फेसाळणाऱ्या कटिभर पाण्यात उभं राहून सूर्याला दिवसभर अर्घ्यदान देतात. त्याचं दर्शन घेण्यासाठी पौर्णिमेला
आणि अमावस्येला कलिंगाची गर्दी सागर किनारी लोटलेली असते. अनेक वेळा मीही त्यांच्यासह सागर किनारी गेलो आहे. तुलाही ती संधी एखाद्या वेळी मिळेल. दर्भाच्या 2 पथाऱ्या अंथरून त्यावर 2 कांबळी टाकताना अकृतव्रण म्हणाला. सत्यसेन, शोण, अश्वत्थामा, दुर्योधन अनेक व्यक्ती माझ्या जीवनक्रमात होत्या. त्यातच अकृतव्रणाचीही भर पडली. फलाहार करून दर्भाच्या त्या थंडगार शय्येवरील शरीर विसावताना माझ्या मनात एकच प्रश्न रेंगाळत होता. परशुरामांनी उद्याच आपल्या कलिंगाच्या राज्यात चल म्हटलं तर काय उत्तर द्यायचं त्यांना? सर्व कलिंग तर आपणाला पूर्ण ओळखतात. कसं जायचं त्यांच्यासह कलिंगांच्या राज्यात? विचार करता करताच निद्राधीन झालो. कक्षातल्या मऊ शय्येवर लागली नसती इतकी शांत होती ती परशुरामांच्या आश्रमातील पर्णकुटीतील पहिल्या रात्रीची निद्रा. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.